मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी नवीन अभ्यासक्रमानुसार पाठ क्रमांक 4 अनुभवांच्या खाणी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, का ते लिहा. घरी येताना सौरभचा चेहरा फुलला होता. कारण. उत्तर, शाळेत झालेल्या म्हणीवरील स्पर्धेत सौरभचा प्रथम क्रमांक आला होता, म्हणून घरी येताना सौरभचा चेहरा फुलला होता. सौरभ घरी आला तेव्हा आई घरी नव्हती. कारण. उत्तर, आई शेजारच्या राधा काकूंकडे गेली होती, म्हणून सौरभ घरी आला तेव्हा आई घरी नव्हती. सौरभच्या शाळेत एक उपक्रम घेतला. कारण. उत्तर, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने म्हणीवर आधारित उपक्रम आयोजित करण्यात आला, म्हणून सौरभच्या शाळेत एक उपक्रम घेतला. आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिली. कारण. उत्तर, सौरभ धडाधड हातावर आधारित म्हणी सांगत होता, म्हणून आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिली. प्रश्न दुसरा, कोण ते लिहा. राधा काकूंकडे गेलेली. उत्तर, आई. म्हणी व वाक्प्रचार या पुस्तकांचे लेखक डॉक्टर अरुण जोशी. धडाधड म्हणी सांगणारा. उत्तर, सौरभ. सौरभकडे कौतुकाने पाहणारी. उत्तर, आजी. प्रश्न तिसरा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. म्हणींवर आधारित स्पर्धेची अट कोणती होती? उत्तर, स्पर्धेत शरीराच्या अवयवांचा उल्लेख असलेल्या म्हणी सांगायच्या होत्या. जास्तीत जास्त योग्य म्हणी सांगणाऱ्या विद्यार्थ्याला प्रथम क्रमांक देण्यात येणार होता. ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो, असे सौरभ का म्हणाला?
उत्तर: आजी बोलताना नेहमी म्हणी वापरत असे. त्यामुळे सौरभला अनेक म्हणी सहज लक्षात राहिल्या आणि तो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवू शकला. म्हणून सौरभ ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे म्हणाला. म्हणी व वाक्प्रचार यांची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर: म्हणी व वाक्प्रचार कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करतात. त्यामुळे बोलणे प्रभावी होते आणि भाषेचे सौंदर्य वाढते. पुढचा प्रश्न आहे, समानार्थी शब्द लिहा. शाळा, विद्यालय. घर, सदर. हात, कर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओपासून नक्कीच मदत होईल. हा व्हिडिओ तुमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा. या पाठाखाली आलेल्या म्हणींचा अर्थ समजून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर 50 म्हणींचे अर्थ असलेला व्हिडिओ मी याआधी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. म्हणींचे अर्थ समजून घेण्यासाठी नक्कीच तो व्हिडिओ पहा आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.